नमस्कार, प्रियाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल गणपती बाप्पासाठी एक नैवेद्याचा प्रकार। आज आपण मोदकाचाच प्रकार बघणार आहोत। हा मोदकाचा प्रकार अगदी सोपा आहे। आपण घरच्या साहित्यामध्ये हा मोदकाचा प्रकार बनवणार आहोत। आपण हे मोदक गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत, परंतु ते उकडून घेणार आहोत। ज्या पद्धतीने तांदळाच्या पिठाच्या उकडीचे मोदक असतात त्याच पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक आज बनवणार आहोत। हे अगदी सोप्या पद्धतीने बनणारे उकडीचे मोदक आहे व हे अजिबात न बिघडणारी रेसिपी आहे। हे मोदक मी कसे बनवले हे पाहायचे असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा। आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तसेच बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्हाला तांदळाच्या पिठाचे मोदक कसे करायचे, त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे ह्याची जर लिंक हवी असेल तर ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तसेच डोक्यावरही देते, तुम्ही अवश्य पहा। चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सुरुवातीला कढईमध्ये मी 1 चमचा खसखस भाजून घेणार आहे। खसखस भाजताना कढई अजिबात जास्त गरम करायची नाही, नाहीतर काय होते कढई भरपूर तापते व आपण खसखस टाकली की खसखस लगेच करपते। त्यामुळे मध्यम आचेवर कढई तापून घ्यायची व 1 मिनिटभर आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। इथे माझी खसखस भाजून झालेली आहे। आता आपण ती खसखस बाजूला काढून घेऊया व त्याच कढईमध्ये आता आपण मोदकाचे सारण बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 चमचा तूप ऍड करून घेते। आता तुपामध्ये मी 2 वाटी ओल्या नारळाचा चव यामध्ये ऍड करून घेते। हा 2 कप ओल्या नारळाचा चव आहे। आता यामध्ये आपल्याला 2 कप ओल्या नारळाचा चव होता तर 1 कप गुळाचा खीस किंवा मी बारीक असा गुळ घेतलेला आहे, तो 1 कप गुळ यामध्ये ऍड करून घेतलेला आहे। तुम्ही गुळाची पुडही वापरू शकता किंवा खिसून गुळही वापरू शकता। इथे मी सेंद्रिय गुळ घेतलेला आहे, त्यामुळे थोडासा तुम्हाला तो ऑरेंज कलर किंवा चॉकलेटी कलर मध्ये दिसत आहे। तुम्ही गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। फक्त चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही, नाहीतर काय होते मोदक चिवट बनतात। हे बघा, गुळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे। गुळ व खोबरे परतायला आपल्याला एकूण 4 ते 5 मिनिट लागतात। 4 ते 5 मिनिटं आपल्याला व्यवस्थित मध्यम आचेवर याला परतून घ्यायचे आहे, म्हणजे गुळ व खोबरे एकजीव होतात व चवीला खूप छान लागतात। आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। आपल्या सारणाला कलरही खूप सुंदर आलेला आहे। आता यामध्ये आपण भाजून घेतलेली खसखस ऍड करून घ्यायची आहे। जास्त वेळ सारण भाजायचे नाही, नाहीतरी सारण चिवट होते, त्याचबरोबर ते खूप असे कठीणही बनते। आता इथे मी 1 चमचा जी खसखस आपण भाजून घेतली होती ती खसखस ऍड करून घेते। खसखस ऍड केल्यावर आपल्याला त्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। खसखस तुम्ही नक्की ऍड करा, खसखशीमुळे मोदकाला खूप छान अशी चव येते। यामध्ये तुम्ही सुंठ पावडरही ऍड करू शकता किंवा जायफळ पूडही ऍड करू शकता। मी आता इथे थोडीशी 1 चमचाभर वेलची पूड ऍड करून घेते। जेव्हा गूळ ऍड करतो तेव्हा जायफळ पूड ऍड करतात, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की ऍड करू शकता। काही ठिकाणी या मोदकाच्या सारणामध्ये सुंठ पावडरही वापरतात, तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की ट्राय करून बघा, त्याची चव खूप छान उतरते। आता माझे सारण तयार झालेले आहे। आता गॅस बंद करून आपण सारण थंड करायला ठेवूया। तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ ऍड करायचे, म्हणजे गव्हामुळे जी चिवटपणा येतो मोदकांना तो येत नाही व आपले छान असे मऊसूत असे मोदक बनतात। त्यासाठी 1 चमचा तांदळाचे पीठ ऍड करून घ्यायचे, त्याचबरोबर थोडेसे मीठ हे ऍड करायचे। आता आपले मोदक मऊसूत व्हावे यासाठी यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप ऍड करून घेते। तूप नक्की ऍड करा, मोदक खूप छान बनतात। आता हे सगळं आपण एकत्रित हातानेच मिक्स करून घेऊयात। आता हे व्यवस्थित एकत्रित मिक्स झालं की आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी ऍड करून याचा घटसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे।
याचे पीठ खूप सैलसर असे अजिबात मळायचे नाही. आपल्याला घटसर असा याचा गोळा बनवायचा आहे. जास्तही घट्ट बनवायचे नाही, नाहीतरी मोदक अजिबात असे छान मऊ लुसलुशीत होत नाहीत. मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला याची कणिक बनवून घ्यायची आहे. थोडे थोडेच पाणी ऍड करायचे व याचा एक आता आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने आता या गोळ्याला थोडेसे तेल लावायचे व एक 5 मिनिटाचा आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे. जास्त वेळ भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही, फक्त 5 मिनिटं ठेवायचं तेल लावून. आता एक 5 ते 7 मिनिटं मी कणिक भिजवून घेतलेली आहे. आता आपण त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे बनवण्याआधी अनेकदा आपल्याला ती कणिक व्यवस्थित असे या पद्धतीने एकजीव करून घ्यायची, त्यामुळे गोळ्यांना अजिबात चिरा जात नाहीत व मऊसूत अशी आपली कणिक तयार होते. आज मी तुम्हाला 2 पद्धतीने मोदकांना आकार कसा द्यायचा हे दाखवणार आहे. खूप जणांना कळ्या पाडून मोदकाला आकार देता येत नाही, तर मी आज एक सोपी पद्धत दाखवणार आहे. त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने आपण मोदकाला आकार देऊ शकतो. आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. ज्या पद्धतीने आपण पुऱ्यांना गोळे बनवून घेतो त्या पद्धतीने आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. एकदम सगळे गोळे बनवून ठेवायचे नाहीत, नाहीतरी गोळे वाळतात. एक 7 ते 8 गोळे सुरुवातीला बनवून घ्यायचे व परत एकदा ती कणिक व ते गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहे, म्हणजे अजिबात ती कणिक वाळत नाही. आता मी एक गोळा घेते व पुरीच्या साईजची पारी मी लाटून घेते. याला अजिबात पीठ वगैरे लावायची गरज नाही. आपल्याला छोटीशी अशी एक पारी बनवून घ्यायची आहे. थोडीशी ही पारी पातळच ठेवायची, जेणेकरून मोदक असे छान असे मऊ लुसलुशीत होतात. खूप जास्त जाड अशी ठेवायची नाही. आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे आहे. गव्हाच्या पिठाचे वाफवलेले जेव्हा आपण मोदक बनवतो त्यामध्ये खूप सारे सारण बसते. तुम्ही जितके पाहिजे तितके त्यामध्ये सारण ॲड करू शकता. ते मोदक अजिबात फुटत नाही. जर तांदळाच्या पिठीचे जेव्हा आपण मोदक बनवतो त्यामध्ये जर सारणाचे प्रमाण खूप जास्त झाले तर आपले ते मोदक फुटू शकतात, पण हे मोदक अजिबात फुटत नाहीत. हे बघा, मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने सारण भरून घ्यायचे व या पद्धतीने व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे. ही मोदकाला आकार देण्याची खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीनेही खूप छान अशा पाकळ्या मोदकाच्या तयार होतात. हे बघा, व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने आपण कळ्या पाडून हातावर ज्या पद्धतीने मोदकाला आकार देतो त्यापेक्षा ही पद्धत खूप सोपी आहे. ज्यांना ती जमत नाही त्यांनी ही पद्धत नक्की फॉलो करू शकता. व वर आलेली जास्तीची कणिक आपल्याला काढून घ्यायची आहे. हे बघा, सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे. आपल्याला फक्त जेव्हा आपण पाकळ्या करतो तेव्हा आपल्याला पाकळीवर पाकळी अशी ॲड करत जायची आहे. आता मी दुसऱ्या पद्धतीने, जे पारंपरिक पद्धतीने मोदकाला आकार देतात ती पद्धत दाखवते. त्यालाही आपल्याला या पद्धतीने पारी लाटून घ्यायची आहे. तीही मी खूप पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला सारण ॲड करून घ्यायचे आहे व तांदळाच्या पिठीला ज्या पद्धतीने आपण कळ्या पाडतो त्या पद्धतीने आपल्याला याच्या कळ्या किंवा पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत. गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला तांदळाच्या पिठापेक्षा खूप सोपे जाते. ही मोदक बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे. चवीला ही मोदक खूप छान लागतात. आता या पद्धतीने आपल्याला दुसरा हात वर उचलून या पद्धतीने मोदकाला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही मोदकाला आकार देऊ शकता. आता याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत. आता आपला जेव्हा गव्हाच्या पिठाचे मोदक वाफवून घ्यायचे असतात तेव्हा त्याच्या तळाला आपल्याला तेल किंवा तूप, त्याचबरोबर सगळ्या बाजूनी मोदकाला थोडेसे तुपाचे किंवा तेल लावून घ्यायचे, म्हणजे मोदक अजिबात फुटत नाहीत. त्याचबरोबर ते अजिबात पाणी वगैरे धरत नाहीत. हे बघा, मी जे मोदक पात्र वाफवायला ठेवलेलं आहे त्यालाही थोडेसे तूप लावून घेतलेले आहे. आता त्यामध्ये हे मोदक मी ठेवून घेते
मोदक ठेवताना फक्त ते चिटकून एकमेकाला अजिबात ठेवायचे नाही, त्यामध्ये थोडेसे किंवा अंतर ठेवायचे. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते, या पद्धतीने चिटकून ठेवायचे नाही, त्यामध्ये थोडेसे अंतर ठेवायचे. इथे आपले बरोबर 11 मोदक तयार झालेले आहेत. आता याला आपण एक 15 ते 16 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. गव्हाच्या मोदकाला तांदळाच्या पिठाच्या मोदकापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो वाफवून घ्यायला. आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता बघूया आपले मोदक व्यवस्थित असे वाफवून झालेले आहेत. आता हे कसे ओळखायचे, तर त्याचा कलर चेंज होतो. गव्हाच्या पिठाचे जे मोदक असतात, जेव्हा आपण ते ठेवतो व शिजून झाल्यानंतर त्याचा कलर थोडासा तांबूस बनतो. याचा अर्थ आपले मोदक व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता आपण हे मोदक थंड करून सर्व करून घेऊयात. मोदक तुम्ही तुमच्या आवडीनुसार थंड किंवा गरम कोणत्याही पद्धतीने सर्व करू शकता. हे बघा, खूप छान असा मस्त असा आपल्या मोदकांना कलर आलेला आहे. हे जरी गव्हाच्या पिठाचे मोदक असले तरी सुद्धा चवीला खूप सुंदर लागतात. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की मोदक करून बघा व मोदक तुमचे कसे झाले हे मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.